जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या दृष्टीने मुंबईची हाक दिलेली आहे, कसं पाहताय? हा बेजबाबदार माणूस आहे. हा एकदम गावगाड्यातला छपरी माणूस आहे. आता या भाषेत बोलावं लागेल आम्हाला, कारण संविधानाची भाषा बोलून बोलून बोथट झालेली आहे. ती कुणीही कळून घ्यायच्या भानगडीत पडत नाही. असल्या टपोरी माणसाच्या सांगण्यावरनं जर महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकसंख्येचे हक्काधिकार बुडवले जाणार असतील, ओबीसीचं आरक्षण संपणार असेल, तर आम्हाला सुद्धा अग्रेसिव्हली पुढे यावं लागेल आणि या जरांगे नावाच्या माणसाला उत्तर द्यावं लागेल. खरं तर आता माघार नाही, गुलाल उधळतच परतायचं असं अगदी ते बोलून झालं, अशी वल्गना सुद्धा त्यांनी केलेली आहे. अरे गुलाल काय तुझ्या बापाच्या घरी तिथं काय गोण्या भरून ठेवलेत का गुलाल उधळायला? आणि मग तू पाठीमागं मुंबईला गेला होता, जो गुलाल उधळला होता त्या गुलालाचं काय? ह्याला मुळात आरक्षणातलं काहीही कळत नाही. हा या माणसाला रिझर्वेशनचं स्पेलिंग लिहिता येत नाही. ह्याला काय ज्ञान असेल हो? कुठली पुस्तकं वाचली असतील हो? त्यामुळं ही थिल्लरगिरी चालल्या. प्रगत अशा पुरोगामी महाराष्ट्राच्या संविधानिक तत्वांचा ओबीसीच्या आरक्षणाची वाट लावण्याचं काम या जरांगे नावाच्या खोळचट माणसाकडून चाललंय. आणि दुर्दैव या गोष्टीचं आहे की त्यांना अनेक आमदार, मंत्री, खासदार, पक्षप्रमुख त्याला सपोर्ट करतायत. गेवराई बीड परिसरामध्ये आपल्या विरोधात सुद्धा मोठे आंदोलन येत आहे, अनेक आव्हान सुद्धा देण्यात येत आहे. कसं पाहताय? कोण हे आंदोलन करताय, काय म्हणणार? अजितदादा पवारचे आमदार, शरद पवारांचे खासदार, वेगवेगळी माणसं माझे पुतळे जात आहेत, माझ्यावरती अलिगेशन करतायत. आम्ही काय म्हणतोय तर ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे. आणि हे काय म्हणतायत तर तुला बघून घेऊ, तुला का हे करू, तुला ते करू. आमचीच माणसं आमच्यावर सोडली जातात. अरे निवडून आलेला आमदार कधी एका जातीची बाजू घेऊ शकतो का?